पावसाच्या सरी, धुक्याची चादर आणि हिरवाईने नटलेला निसर्ग. पुण्यापासून जवळच हे ठिकाण तुम्ही अजून पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची ही सफर आहे काहीतरी वेगळीच. इथे निसर्गाची शांतता आणि मंदिराचं पवित्र वातावरण मनाला अक्षरशः वेगळाच आनंद देतं. चला तर मग अजिबात वेळ न दवडता सुरू करूयात आपला आजचा प्रवास. नमस्कार, मी पायल. तुमचे स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो आहोत पुण्यापासून हडशी मंदिराचे अंतर 50 किलोमीटर आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे चांदणी चौक, पिरंगुट, पौळ, हडशी असा आहे, तर दुसरा मार्ग शिवाजीनगर, पाषाण, मुळखेड रस्ता, कोळवण, हडशी असा आहे. यामधील आम्ही पहिला मार्ग निवडला. चांदणी चौक मधून पिरंगुट रस्त्याला लागून पुढे पौळ, कोळवण आणि मग हडशी असा प्रवास आम्ही सुरू केला. पावसाचा मनमुराद आनंद घेत एक एक गाव मागे टाकत आमचा प्रवास सुरूच होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी हिरवाई, पावसाने धुवून निघालेला निसर्ग आणि सोबतीला थंडगार वारा. प्रवासाचा प्रत्येक क्षण जणू खासच बनत होता आणि वाटेत दिसलं ते आपल्या मातीशी नातं जपणारं सुंदर चित्र. शेतकरी पावसाच्या सरींमध्ये भात लावणी करत होते. खरंच या मातीच्या कष्टामुळेच तर आपल्या ताटात अन्नाचं सोनं येतं, नाही का? हा निसर्ग आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचा अनुभव घेत आम्ही पुढे हडशी गावामध्ये पोहोचलो. डोंगर चढत पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच नारळाची झाडं दिसत होती. पावसाळ्यातला हा हिरवागार नजारा पाहून क्षणभर खरंच असं वाटलं, अरे आपण तो कोकणातच आलो की काय. या सुंदर रस्त्याचा प्रवास थांबला तो हडशी मंदिराच्या परिसरात येऊन. थोडे पुढे गेल्यानंतर मंदिराची पार्किंगची जागा आहे. जागा खूप मोठी आहे. सध्या वाहनांसाठी पार्किंग शुल्क विनामूल्य आहे. मंदिर परिसरामध्ये सुरुवातीलाच गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. 350 एकर परिसरात पसरलेले हे भव्य मंदिर श्री सत्य साईबाबांच्या प्रेरणेने उभारण्यात आले आहे. डोंगर आणि हिरवळीने वेढलेले हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात अनेक पुणेकर आणि मुंबईकर या ठिकाणी भेट देतात. हे मंदिर दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर गेल्यानंतर आपल्याला मोठा असा सभामंडप पाहायला मिळतो आणि या मंडपामध्ये विठ्ठल आणि रखुमाई यांची सुंदर मूर्ती आहे.
तेथे ठेवलेली पावले पाहून भाविकांचे मन आपोआप दर्शनासाठी खाली झुकते. मंदिराच्या खिडक्यांलगतचे नक्षीकाम तसेच मंदिराच्या बाजूचे नक्षीकाम अगदी लक्षवेधी आहे. हे क्षेत्र सत्य साईबाबा ट्रस्ट मार्फत चालवले जाते. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, विशाल आणि सुंदर बागांनी नटलेला आहे. मंदिराच्या तळ मजल्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला साईबाबा यांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. तसेच तेथेही भाविकांना दर्शनासाठी पावले ठेवलेली पाहायला दिसतात. इथे दोन्ही साईबाबांचे छायाचित्रे आपल्याला भिंतीवर पाहायला मिळतात. दिवंगत सत्य साईबाबांच्या आठवणींची भरपूर पुस्तकं आपल्याला येथील लायब्ररीमध्ये वाचायला मिळतील. इथे येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा केलेली आहे, पण पावसामुळे इथे कोणीही बसलेले नव्हते. कौटुंबिक सहलीसाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. इथे आल्यानंतर तुम्ही बोटिंगचाही मनमुराद आनंद घेऊ शकता. तसेच इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ॲक्टिव्हिटीजचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. वन डे पिकनिक प्लॅनसाठी ही खूप छान जागा आहे. तुम्ही इथे फॅमिलीसोबत नक्की येऊन मजा करा. मंदिराच्या आवारामध्ये कॅन्टीनची सोय आहे. तिथे तुम्हाला मिसळपाव, वडापाव, भजी, चहा, कॉफी असे पदार्थ मिळतील. तसेच इथे संत दर्शन म्युझियम देखील आहे. आपली भूमी ही संतांची भूमी आहे हे तुम्ही लहान मुलांना इथे आल्यानंतर नक्कीच सांगू शकता. याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूच. डोंगराच्या पायथ्याशी हे दादा मस्त गरमागरम कणीस भाजून देत होते. मग काय, पावसाळी वातावरणात भाजलेल्या कणसावर ताव मारला.
कणीस खातानाच दादांशी छान गप्पाही मारल्या. त्यांनी आम्हाला या ठिकाणाची छान आणि छोटीशी माहिती दिली. प्रवासात अशा अनोळखी माणसांशी झालेल्या गप्पा आणि त्यांच्या गोष्टी प्रवास आणखीनच खास करून जातात. अशा छोट्या छोट्या अनुभवांनी आजचा हा प्रवास आणखीनच खास झाला. आणि हे मंदिर किती दिवस झालं आहे? 2000 सालपासून आहे. काय याच्या मागे मोटिव्ह होतं की का बांधलं गेलं असेल मंदिर? पर्यटकांसाठी आणि लोकांच्या एक्सपेक्टेशन. अच्छा. पडशी हे गाव कसं निसर्ग संपन्न आहे. अच्छा. पहिल्यापासूनच त्याला निसर्गाचं वरदान म्हणलं तरीच आहे. ते गाडी करतो म्हणजे आम्ही जरी माझं 8 किलोमीटरवर गाव हा. तिथून दर सुट्टीला आम्ही इकडे येतो. पण आमच्या गावाला जास्त पाऊस नसतो किंवा बागाची बागायची शेती पाण्याची शेती तसं आहे. अच्छा. बघा छोटा डॅम त्याच्यावर बाकी उन्हाळ्यामध्ये तिथे तरी पर्यटक जरी म्हणून तुम्ही आला असाल तर तुम्हालाही वाटतं बाबा इथं एक आपलं छोटंसं घर असायला पाहिजे. असं आता आम्ही ते काम करत असताना अनेक लोक म्हणतात "बुवा, आमचा नंबर ठेवा तुमच्याकडे, एखादा 1-2 जरी मिळाला तरी आमचं एखादं घर आम्ही असावं असं वाटलं." अशी निसर्गाचं खूप फार मोठं वरदान आपल्याला गाव आहे. हा. जो कोणी एकदा येतो तो पुन्हा पुन्हा आहे त्याच्या मनात राहून जातं का बाबा परत एकदा गेलं पाहिजे. मंदिरावर जरी गेलं तरी तिथे पण अशी आता तिच्या जे जीवन आहे, त्याच्यामधून जो गोंदाटे गाड्यांचा पण वर गेल्याच्या नंतर ते काय साई मंदिर असेल किंवा पांडुरंगाचं मंदिर असेल तिथे जी शांतता आहे त्या शांततेत वाटतं का बाबा आपण खाली जाऊच नाही, बरं वाटतं जरा. बाहेरचं निसर्ग असेल ग्राउंड गार्डन हे काही पाहिलं नंतर ते सुद्धा एकदम मनाला भावलं. वाटतं बाबा खाली जायलाच नव्हतं हेच वाटतंय आपल्याला. असंच आयुष्य. पाऊस रोज असाच असतो इथे? महिना झाला पाऊस सापडतो. निसर्गाचं सौंदर्य, मंदिराची शांतता आणि वाटेत भेटलेली माणसं सगळंच मनात कायमचं घर करून गेलं. तुम्हालाही हळशीची ही सफर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच सुंदर ठिकाणांसाठी पायल निंबाळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात.